नमस्कार मंडळी. तर श्री एस आर नरवडे माझे वडील यांच्याशी आपण चर्चा करत आहे आणि हा चौथा भाग आहे त्यांच्याशी चर्चा करण्याचा. तर आतापर्यंत त्यांची नोकरीमध्ये ते धुळ्याला गेले, तिथली परिस्थिती त्याबद्दल ते बोलले. त्यानंतर एकमेकाशी कशी मदत करायची, म्हणजे काय तसं रक्ताचं नातं नसताना, त्या भागातले नसताना दुसऱ्या भागातले असताना देखील आपण त्यांना कशी मदत करायची हे पाहिलं. आणि त्यानंतर आता ते बदली करून परत आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. का तर घरची सगळी जबाबदारी पार पाडण्यासाठी, घरातले थोरला माणूस आणि त्यानंतर थोरला भाऊ घरातला, आणि ते सगळ्यांची परिस्थिती म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित मार्गावर लावणे, म्हणजे त्यांचं शिक्षण कंप्लीट करणे किंवा आयुष्य त्यांचं लग्नावर लावून देणे, याच्यासाठी ते परत आपल्या भागामध्ये आले. तर याच्या पुढची माहिती पुन्हा आता त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. तर तुम्ही कोल्हापूरला परत आला, बरोबर आहे? एक झालं. तुम्ही मग गाडी तिकडे धुळ्याला असतानाच घेतला. आता अजून थोडस धुळ्याला जाऊया. तर 72ला लग्न झाल्यानंतर डिसेंबरला आम्ही मे महिन्यामध्ये फॅमिली केली, बरोबर आहे. आणि सगळं जे पुढचं त्याच्या पुढचं जे सगळं क्रेडिट आहे किंवा सगळं जे आहे ते जास्तीत जास्त माझ्या सौभाग्यात देता येते, दमयंती. कारण काय की काम करण्याची पद्धत तिची. आता सांगू तुम्हाला, मी इतक्या लांब धुळ्यात कोणी नातेवाईक नाहीत, कोणी नाहीत, परत फोन नाही, मोबाईल नाही. मोबाईल तर विसरायचाच. आमची नोकरी फिरतीची. केव्हा गेलं परत केव्हा येईल सांगता येत नाही. काही वेळ एसटी चुकली, काही वेळ काय हे झालं, तर अशा वेळी तिने सहन केलं. रात्र मुक्कामाचा बाहेर पडायचा काय वेळा, आणि त्यावेळी माहिती नाही, फोन नाही, पत्र काय देणार, काहीच नाही आहे. आणि मग बरं काही वेळ अधिकारी फिरतीला यायचे, ते आम्हाला बरोबर घेऊन जायची. केव्हा परत येईल सांगता येत नाही. बरोबर आहे. म्हणजे एवढं ती सहन करत होती त्यावेळी की म्हणजे हे विशेषच आहे. नाही म्हणजे तुमच्या या उदाहरणाने हे कळते की त्यावेळच्या बायकांना काय काय सहन करायचे. म्हणजे नोकरी तर नाहीच नाही, त्यावेळी शिक्षण हे नाही. म्हणजे 11वी झालं तरी भरपूर झालं, आणि त्यानंतर घरातलं बघायचं. आणि लग्न झाल्यानंतर पहिलं आम्ही दोघांनी एकमेकांनी आपली एकमेकाची परिस्थिती कशी आहे याचा अभ्यास एकमेकाला सांगितला. त्याच वेळी आम्ही ठरवलं की बाबा आपल्याला, आणि परमेश्वर कृपेनं हे आम्हाला त्यावेळी ते सहज शक्य झालं. म्हणजे परिस्थिती कोणती असली तर तुमचं इमानदारी जर असाल किंवा लॉयल्टी असेल तर काही अचीव करू शकतो. आणि त्याच्यामुळं तिला एकटीनं तिला तर एवढं काम करायची सवय असल्यामुळं तिथं काय आम्ही दोघं राहणार एका 2 खोलीमध्ये, आणि काम ती काय झटक्यासारखं काम सगळं करायचं. सगळं काम घरी करायचं, झाडणं, लोटणं, स्वयंपाक, धुणं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि त्यानंतर मग मोटरसायकल घेतली ती 74 साली. धुळ्याला बदली झाल्यानंतर मोटरसायकल घेतली, आणि ती मोटरसायकल राजदूत कंपनीची. 3300 रुपयाला, मला अजून आठवत आहे. 3300 रुपयाला गेली, ती पण सेकंड हँड गाडी. म्हणजे त्यावेळी पण गाड्या जास्त नव्हत्या. तुम्ही म्हणजे इंजिनियर असल्यामुळे म्हणजे आमच्या मॅक्झिमम इंजिनियर लोकांच्या गाड्या असायच्या, कारण फिरती आम्हाला लोकांना त्यामुळे असायची. लांब लांबची फिरती असायची. 30 किलोमीटर 50 किलोमीटर अंतरावरती आमची कामं असायची. आणि त्यावेळी फोन आला का? फोन त्यावेळी सांगतो तुम्हाला, मी धुळ्याला असतावेळी एक वेळ मी कोल्हापूरला काही कामानिमित्त आलो आणि आजारी पडलो, फ्लू झाला. मग आता ती तिथे थांबली होती धुळ्याला, आणि मी इथं कसं कळवायचं? दुसरी प्रायव्हेट फोन अजिबात नव्हते. मग इथल्या पोस्टामध्ये मी जाऊन फोन बुक केला धुळ्याच्या पोस्टामध्ये. धुळ्याच्या पोस्टमननं तिथला आपला शिपाई पाठवून दिला आमच्या घरी. मग तिथून तिला बोलवून आणलं ऑफिसमध्ये, आपल्या पोस्टामध्ये थांबायचं. आणि नंतर मग
मला त्याने कॉल करा, मी तो पण तिथं थांबलो, ती तिथं थांबले, मग ते तुम्हाला कॉल करणार कॉल करणार तुम्ही असं इथं आले. थांबलाय. आणि त्यावेळी 5 मिनिटं फक्त आम्ही बोललो. त्या बोलण्यावरती आणि साधारणपणे ऑफिसला फोन वगैरे जे आले ते 75-76ला फोन आले ऑफिसला, ते ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये आणि ऑफिसरांच्या घरी, ऑफिसर्स किंवा काही जे आमदार हे अशी जी लोक होते ह्या लोकांच्यासाठी ते फोन महत्वाचे ते बी लँडलाईन. मोबाईल नाही, मग असं मोबाईल तर फोन खूप करणं आले. आपल्याला काही शक्य नाही. नाही. मग त्यानंतर तुम्ही इकडे आला. आम्ही आलो आणि पहिला मुलाचा विक्रमचा मुलगाचा जन्म झाला तो 78 साली धुळ्याला. त्यानंतर मग तुम्ही मग त्यानंतर मग तो 6 महिने काढले आम्ही. म्हणजे 79ला आम्ही इकडे आलो. इकडे आला तुम्ही म्हणजे 1980ला इकडे आला. इकडे आल्यानंतर मग गारगोटीमध्ये, बरोबर आहे. सगळं पोस्टिंग पहिलं गारगोटीमध्येच, नको म्हणत असताना गारगोटीमध्ये. आम्हाला असं कोल्हापूर पाहिजे होतं, परंतु वडिलांची इच्छा आणि हे असल्यामुळं झालं गारगोटीलाच. मग म्हणजे आता गावाजवळ आल्यानंतर भरपूर काय काय म्हणजे मग भरपूर काय काय म्हणण्यापेक्षा की जे आपल्या शिक्षणाला ज्याने मदत केली किंवा आपल्याला शिक्षण घ्यायला काय त्रास झाला होता, आणि त्यावेळी ते माझ्या डोक्यात कायम अजूनही बसलेलं आहे की आपण दुसऱ्याला काहीतरी मदत केली पाहिजे. त्यामुळे तुम्ही त्यावेळी सगळ्यांना मदत त्यावेळी मग ते बहुतेक शिक्षणाला बऱ्याच लोकांना मदत केली. फॅमिलीची जबाबदारी पडली आमच्यावरती. त्यानंतर मला अजून आठवतंय की आपलं गाव मिंच्याला शेवटची गाडी होती 7:45ला. होय. तर तुम्ही कधी कधी कोल्हापूरून यायचं त्यावेळी 7:45च्या नंतर यायचं, तर कोण ना कोणतरी तुमच्यासोबत यायचं जाईन वेळी. तर गाडी चुकलेली आहे, गावी जाणार. आणि विशेष म्हणजे त्यावेळेपासून तिनं जे कामाची कंबर कसली ते तुम्हाला मदत झाली, ते आतापर्यंत आहे चालू आहे. म्हणजे मग गारकोटीत असता वेळी बहुतेक दवाखान्याला कोणी आलं तर ते आमच्याकडे यायचंच. मग त्यांचे ते 4 दिवस मुक्काम असला काय असलं, डबा देणं, मग त्यांना चहा देणं, ह्या गोष्टी त्या. आणि तिनं कधीही नाही म्हटलं नाही. पुन्हा गाडी शेवटची चुकली आलं. होय. कोल्हापूरला जर माणूस गेला असेल आणि तो आला, शेवटची गाडी गावाची गाडी चुकली की ते फिरत आमच्याकडे यायचंच. म्हणजे त्यावेळी जेवण आमच्याकडे, राहणं आमच्याकडे, जेवण आमच्याकडे. कारण का त्यावेळी दुसरं साधनच नाहीये, 2 व्हीलर वगैरे काय. 2 व्हीलर पावसाळ्यात गावाकडे जात नव्हतं, अशी रस्त्याची परिस्थिती होती. कसं तरी रेटारेटी करून मोठ्या पावसात तर गाडी जायचीच नाही. नंतर कुठं पायवाट वगैरे झाले असले तर झालं तर गाडी केव्हा तरी जायची, किंवा आम्ही जास्त अनुभव असल्यामुळं म्हणजे ज्यावेळी फिरतील तिकडे गाडी आम्हाला ही काही ठराविक ठिकाणी जायची, उन्हाळ्यात जायची, पावसाळ्यात गावाला जात नव्हती, अशी अवस्था होती. आणि त्यावेळी पावसाळ्यात भरपूर ना, पाऊस भरपूर ठरलेल्या 79-80ला सुद्धा ही परिस्थिती होती. आमच्या गावाला जरा डांबरी ह्याचा खडीचा रस्ता देखील नव्हता. त्यानंतर मग ते तुम्ही म्हटल्यासारखं गाडी इकडून एसटी इकडून आली ते समजायचं, कारण का धुळा त्याच्यावर बसलेला. तर असं हे झालं. आणि फोन मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे 74ला आले, 75ला फोन आले ते हळूहळू. आणि त्यानंतरचा प्रवास बऱ्यापैकी माहिती आहे बाबा. एक म्हणजे आता त्यानंतर पुढचं आता सगळ्याला माहितीच आहे. आता काय बऱ्यापैकी काय सांगत फक्त म्हणजे शिक्षणाचं एक वेळच म्हणा तुम्ही. त्यामुळे ते मुलांना शिकवणं किंवा नातेवाईकांना शिकवणं, त्यांची कडणं बघणं, ह्या ज्या गोष्टीचे प्रकार दोघांनाही आम्हाला. आणि मी करत गेलो, साथ ती देत गेली. नाही, साथ लागते, कोणतरी एकट्याने त्याच्याशिवाय ते घडत नाही आहे. त्याच्यामुळे मग आता आजची पोझिशन जर बघितली तुम्ही तर परमेश्वरानं फार चांगलं दिलेलं आहे. म्हणजे मग त्याचं फळ हे आता मिळालेलं आहे. नाही, पण मग तुम्हाला तर मला एक विचारायचं आहे की ठीक आहे, आता बऱ्यापैकी तुमच्याकडनं 1980 पर्यंत वगैरे ऐकलं, 80 ते 90 आता मी पाहिलेलं आहे, हायस्कूलला वगैरे होतो आमच्या वेळी पण. आणि त्यानंतर आता काय झालं की मध्ये मग फोन आले, मग आपल्या घरी फोन नंतर आला, मग ते झालं. म्हणजे हळूहळू सगळी प्रगती होत गेली. 1991ला ग्लोबलायझेशन झालं आणि त्यानंतर मार्केट ओपन झालं आणि सगळ्यांच्याकडे भरपूर गाड्या आल्या. आज गाड्या म्हणजे असं आहे की पुण्याला काय मुंबईला पण 1 दिवसात काम करून माणूस येऊ शकतो, एवढं ट्रान्सपोर्टेशन फास्ट झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. तर असे सगळे बदल होत गेले मंडळी. तर यांची पिढी तसं बघायला गेलं तर नशिबान म्हणू शकतो, कारण का त्यांनी
एकदम जिथे रस्तेच नव्हते, जिथे चालत जायचं 4-4, 5-5 किलोमीटर, तिथून आजची परिस्थिती काय आहे. तर आज कसं म्हणतो ना, त्यावेळी आपण म्हणायचो ना, एक खेडेगाव म्हणजे एक पूर्ण कुटुंब व्यवस्था म्हणूया पूर्ण, किंवा सगळ्या गरजा तिथं भागायच्या. तिथून आज जग म्हणजे एक गाव आहे. कारण का जगामध्ये कुठेही काय घडलं तरी लगेच सगळ्यांना समजते कुठूनही कुठेतरी. तर ही परिस्थिती मात्र त्यावेळी एक होता, तू आता बोललास की नाही त्याप्रमाणे की खरोखर गाव एक होतं. कुणाच्या घरामध्ये काही वाईट घडलं अखंड गाव जमावायचं. माणूस आजारी पडला तरी मदतीला म्हणा कशाला जमा व्हायचंच. त्यानंतर मग त्यातले काही जरा हुशार माणसं होती, काय होती, ते रिंगवाज होती किंवा करणार, ते लगेच निर्णय घ्यायचे, चला आता त्याचा उचला, तुम्ही जाऊया गारगोटला घेऊन जाऊया. म्हणजे त्यावेळी असं नाही त्यावेळी असं होतं, गावामध्ये जो सिनियर माणूस असायचा त्याचं सगळेजण जवळजवळ ऐकायचेच. गाडी झुपा, आत्ता गाडी चला गाडीत घालायचं की नाही, तर त्यावेळी गाडी बरोबर किती 10-12 जण यायची. दवाखान्यात जर आलं की नाही तर पेशंट एक आणि बाकी 10-12 माणसं. कुणाला पैसे असतील तर गोळा करून घ्यायचे, बरोबर आणायचे. समजलं काय. त्यावेळी काय पैसे कुणाची शिल्लक घरात नसायचे. कुठलं ऐन वेळी जाय जरी पाळेल की नाही, तर ते अशा प्रकारचं ते जीवन जे होतं काय. आणि ते सहकार्याची भावना जी होती ती आता नाही आहे. कारण आता कोणाला गरज नाही. त्यावेळी मला आता माझ्या घरात जर कोण आजारी पडलं तर मी लगेच गाडी जोडणी करतो, भाड्यानं सांगतो, घेऊन जातो. पण त्यावेळी नव्हती, माझी बैलगाडी नसायची. नाही हो ना मंडळी. आता काय होतं माहितीये का, आता बाबा आमच्या राहतात गारगोटीमध्ये, मी पुण्याला. तर आमची मजा असते, रोज सकाळ दुपार संध्याकाळ फोन होऊ शकतो. कधी पण आठवण आली बाबा हे असं आहे, त्यांना आठवण आली फोन करतो. पण त्यावेळी तसं नव्हतं. पत्र लिहायचं, ते केव्हा पोहोचेल त्यावेळी, त्यानंतर त्याचा रिप्लाय येईल त्यावेळी. तर अशी सगळी परिस्थिती होती. म्हणजे त्यांची बघा ना, ती जी पिढी म्हणतो ना, त्यांनी काहीच नसताना आणि आज पूर्ण आहे ही सगळं बघितलेलं, म्हणजे किती भाग्यवान पिढी आहे ती. तर अशा प्रकारे माझ्या वडिलांशी आम्ही चर्चा केल्या आपण, आणि त्यांच्याकडून बरीच माहिती घेतली. आणि याचा मला खरोखर पटतंय की बाबा या माहिती, आता यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण ऐकल्या पण नसतील नवीन पिढीने, त्या गोष्टी आपल्याला आता आता ऐकायला मिळाल्या. बरं, मला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल थँक्यू म्हणतो. आणि इथे आता आपले हे SR नलवडे किंवा माझे बाबा यांची मुलाखत आपण थांबवतोय. नमस्कार.